पुनर्विकास प्रकल्पांतर्गत आज घरांचं वाटप करण्यात आलेलं आहे। 576 पहिल्या टप्प्यातली ही घरं जी आहेत ही या सर्व मंडळींना देण्यात आलेली आहेत। काही मोजक्या लोकांना आज बोलवण्यात आलं होतं आणि आज त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हे वाटप करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, त्या लोकांच्या भावना जाणून घेणार आहोत, त्यांचं काय म्हणणं आहे हे समजून घेणार आहोत। खरं तर एक आनंदाचा क्षण आहे। जवळपास 70 पास झालेली सर्व मंडळी आहेत आणि त्यांना आज घरं मिळत आहेत। एक आनंदाचा क्षण त्यांच्यासाठी होता। आनंदाश्रू अनेकांच्या डोळ्यामध्ये पाहायला मिळाले आणि त्यामुळं आज त्यांच्या काय भावना आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। 40 वर्ष संसार करताना अडचणी येत होत्या। 180 स्क्वेअर फुटाच्या घरामध्ये राहताना अनेक अडचणी आल्या। पावसाळ्यामध्ये यासोबतच कायम अनेक वेळा अडचणी येत होत्या असं त्यांचं म्हणणं होतं। आता मात्र आपल्याला एक आनंद झाला आहे। अशा पद्धतीच्या ह्या सर्व भावना यांच्या चेहऱ्यावर आपण पाहतोय। आपण आज त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय भावना आहेत तुमच्या? आज घरं मिळाली तुम्हाला? छान, खूप छान वाटतंय। चांगलं झालं आमचं, एकदम सोन्यासारखं झालं। बारामती गाव आहे तुमचं? ओके. नाही, आमचं आर पाटलाचं गाव आहे, तासगाव। काय भावना होत्या? 40 वर्ष कशा पद्धतीने अडचणींचा सामना? अडचणी दादा, 5-6 मुलं, दीर, सासू एवढे जण एकत्र होतो, पण तसेच दिवस काढले। पण आता तिने दिवस आमचे हे करून टाकले ना, आता पुढचं योग्य आमचं चांगलं चालावं एवढं आमचं म्हणणं आहे। एवढं मोठं घर आता मोठं ते आता मला एवढं काही कळत नाही, काय 500 फूट काय म्हणतात ते मिळालंय, मोठं आहे। काय भावना आहे? हा, चांगला रूम मिळालाय, मोठा 500चा एरिया मिळालाय, छान मिळालंय, मोठी जागा आहे, 2 टॉयलेट वगैरे सगळं आहे, मस्त व्यवस्थित सगळं आहे। तुम्हाला सुरुवातीला बोलवलं होतं, कशा पद्धतीने तुम्ही 40 वर्ष तुमचा काय संघर्ष होता, कशा पद्धतीने अडचणींचा सामना केला आणि आता एक प्रशस्त घर मिळत आहे? आता हे मोठं घर मिळतं आनंदच आहे। फक्त काय, जरा आपण माणसांनी स्वच्छता चांगली टापटीपणा ठेवायला पाहिजे आणि ह्याच्यात जे आपल्याला माडानी आणि जे आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांनी अगदी मोठं घर दिलं, त्यापेक्षा आम्ही खूप त्यांचे आभारी आहोत। आणि सेम साहेबांचे पण, त्यांच्या आणि ते पवार, शिंदे त्यांचे पण खूप खूप आभारी आहोत। त्याशी बोलत होते, काय म्हणाले? जशी म्हणाले आनंद आहे ना, म्हटलं हा आनंद आहे माझ्यावर बोलले ते। खूप छान वाटते आणि आम्ही 160च्या घरात राहत होतो, आता आम्हाला 550चं घर मिळालं आहे आणि ते सुद्धा मालकी हक्काचं। त्यामुळे गव्हर्नमेंटचं आम्ही खूप आभारी आहोत। आणि दुसरं म्हणजे आम्हाला आदित्य साहेबांनी पण फार मदत केलेली, 3.5 वर्षात घर देणार म्हणून सांगितलेलं, ते मात्र अगदी बरोबर 3.5 वर्षातच आम्हाला घर मिळालं। साहेबांना आमचं खूप खूप आशीर्वाद आणि चांगलं हे केलं त्यांनी। आपण पाहतोय 3.5 वर्षामध्ये घर देतो अशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं आणि त्यानुसार हे घर आता दिलेलं आहे। आपल्यासोबत जे आजी आहेत ज्यांचा विशेष सत्कार आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं झाला, की त्यांना पहिलं घर दिलं होतं। पहिलं तुम्ही घर दिलं आणि त्यानंतर प्रकल्प खऱ्या अर्थानं सुरू झाला असं मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले। पहिलं मध्ये होता आम्ही राहायला, त्यात मध्ये माझ्या आईची खोली होती, आईने माझ्या नावं केली, ते तर राहिलं आम्ही। मग आता ही मोडायला आली ना तर काही लोक म्हणजे मोडून नाही देत, आपल्याला मिळणार आहे मोठं घर, फसावताना आपल्याला। मी म्हणलं काय तगीदाराच असं ते व्हायला, मी पहिल्या सुरुवातीला खाली केलं, श्रीनिवासमध्ये आली, सुरुवातीला मीच आली इथे राहायला श्रीनिवासमध्ये। मी नाही कोणाचं ऐकलं, म्हणलं नशिबात असं तर मिळवण्याचं जाईन, पण मीच खाली केलं। आता मोठं घर मिळालं मोठं घर। अजून चावी घ्यायची, चावी नाही लोकांनी बनवली अजून। थँक्यू। आपण पाहतोय एक आनंदाचा क्षण चेहऱ्यावर आपण पाहिला। मोठं घर मिळालंय याचा आनंद आहे। मोठं कुटुंब होतं, छोट्या घरामध्ये अडचणींचा सामना करावा लागायचा, आता मात्र ह्या सर्व अडचणी ज्या आहेत त्या दूर झाल्यात आणि आता खऱ्या अर्थानं मोठ्या घरामध्ये राहायला लवकरच जातोय, चावी देखील लवकरच मिळेल अशा पद्धतीच्या भावना या सर्व पुनर्विकासामध्ये घर मिळालेल्या लोकांच्या आहेत। कॅमेरामन कृष्णा खापरेसह निलेश बुदावली, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।